साताऱ्यातल्या त्रिपुटी इथं वडूज आगाराच्या एसटीचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झालेला आहे। बस चालकांना प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे। एसटी महामार्गाच्या कडेच्या नाल्यात उतरली। बसमधून 51 प्रवासी प्रवास करत होते। हे सगळे 51 प्रवासी सुखरूप असल्याचं कळतंय। काही प्रवाशांना किरकोळ दुखापत वगळता कोणतीही जीवितहानी नाही। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडून। इम्तियाज, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच त्रिपुटी येथे जो वडूज आगाराची जी बस होती तिचा ब्रेक फेल झाल्यामुळे आज यामध्ये जो अपघात झालेला आहे यामध्ये पूर्णतः कुठलीही मोठी जीवितहानी झालेली नाही। सगळे प्रवासी सुखरूप आहेत। दरम्यान सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिपुटी खिंड येथे वडूज येथून जी साताराकडे निघालेली बस होती त्याच्यामध्ये अचानक ब्रेक फेल झाला होता। दरम्यानच्या काळामध्ये सुट्ट्यांचा हंगाम आता सुरू झालेला आहे। बऱ्यापैकी एसटी बसेसला गर्दी आहे, पण गेल्या काही महिन्याभरापासून आणि काही दिवसापासून असं निदर्शनास येतं की जी शिवशाही असणारी जी बस आहे ती बस बऱ्याच ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत असल्याचे चित्र सध्या महामार्गावर दिसून येत असतं। म्हणजे तब्बल 100 किलोमीटरच्या परिसरात एक तरी शिवशाही बस अशी नादुरुस्त आणि बंद अवस्थेत दिसत असते। पुढील प्रवासासाठी ती बस दुसऱ्या बसमध्ये हायर केली जाते प्रवाशांना। अशा पातळीवरच नादुरुस्त असणाऱ्या बसेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। जनरली वडूज, मेढा त्याचबरोबर अशा दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या ज्या एसटी बस आगार आहेत त्या बस आगारामधील ज्या अशा शिवशाही बसेस आहेत की ज्या जुन्या आहेत, मोडकळी झालेल्या आहेत, त्या देखील बसेसमधून प्रवास, लांब पल्ल्याचा प्रवास मुंबई पुणे अशा प्रवासामध्ये केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर असल्यामुळे अशा पद्धतीच्या बसवर तातडीने त्याचे दुरुस्त करून त्यावर उपचार करावेत किंवा त्या पद्धतीने त्याची दुरुस्ती करून चांगल्या दर्जाच्या बसेस त्या रस्त्यावर वाहतुकीसाठी ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी देखील त्या ठिकाणी केलेली आहे। अगदी इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।